सारंग सर हे मी काय ऐकते काय ते खोत कोणीतरी ते तुमच्यासाठी स्थळ घेऊन येणार आहेत. तू ऐकलंस ते खरं आहे सावली. म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार? काय करणार आता, तुला माहिती ना आजीचा स्वभाव. सारंग सर तुम्ही बोललेला असला की तुम्ही मला नाही सोडणार. अगं सावली मी मस्करी करतोय. पण तुम्हाला माहिती आहे ना जग्गू आजी कशा आहेत, त्यांनी सुचवलं हे स्थळ. अगं त्यांनी सुचवलं तर मी काय लग्न करणार आहे का? माझं तुझ्याशी लग्न झालंय सावली. त्यात माझं प्रेम पण आहे माझ्या राणीवर. माझी राणी गती. जगातली कुठलीही ताकद आपल्याला एकमेकांपासून दूर नाही करू शकत. आई काय पोरखेळ हा. आणि तू पण काय हो म्हणालीस? सारंग कळतंय हे सगळं, पण जग्गू आत्यानं नाही सुद्धा म्हणू शकत नाही ना आपण. अरे मग आता काय सगळ्या गोष्टींना हो म्हणायचं? हे लग्न मुलगी बघण्याचा कार्यक्रम तुला सिरियस नाही वाटत आई? वाटतंय आणि कळतंय सुद्धा हे सगळं सिरियस आहे, पण तुझं लग्न झालंय आणि लग्न हा पोरखेळ नाहीये, समजतंय आम्हाला. आणि मी तुला प्रॉमिस करते, तुझ्या नात्याची डिग्निटी जपणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करूच. बघू काहीतरी मार्ग निघेल, प्रयत्न चालूच आहेत ना आपले. मार्ग हाच आहे, आपण सगळं तिला खरं सांगूया आणि मोकळं होऊया. सारंग तू सारंग हे बघ, तू जे म्हणतोस ते ऐकायला खूप सोपं आहे, पण करायला तेवढंच कठीण आहे. अरे खरं सांगितल्यानंतर जग्गू आता कसं रिॲक्ट करेल याची काही खात्री आहे का? एक्झॅक्टली. आणि तुला तर माहिती आहे ना, तिचं मत असं आहे की एकदा गावाकडची माणसं शहराकडे आली की ती पूर्णपणे बदलतात आणि गावाकडच्या लोकांचा फक्त वापर करून घेतात. पण आपण तसं नाही होत ना बाबा. अरे हो, पण जग्गू आत्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत आणि हे आपल्याला विसरून चालणार नाही. मग काय करायचं? मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायचा. त्या मुलीची आणि तिच्या घरच्यांची आपण फसवणूक नाही करणार का? काय बोलताय तुम्ही? हे नाही होऊ शकत. आज रात्री मी आजीला खरं काय ते सगळं सांगणार आहे. जे होईल तो होईल. अरे हे सारंग तुम्ही बोला ना काय. सारंग वहिनी अमृता वहिनी ही काय करते इथे? का मला मदत करायला आली आहे. तिला नको म्हणाले होते तरी आली बिचारी. ते कामं करून माझा जीव चाललाय. ही तारा कुठे आहे काय माहिती? त्या आउट हाऊस मध्ये आहेत. या मूर्ख मुलीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. ही जर इथे अमृताला मदत करू शकते तर मग माझ्या पण मदतीला येऊ शकते ना. पण नाही येणार. मला त्रास होतोय ह्याचा हिला आनंदच होत असणार आहे. पण नाही, मी हे असं चालू देणार नाही. आता लवकरच त्या जग्गू आजी समोर हिला उभी करते. निदान ही कामाची पीडा तरी जाईल माझ्या मागून. तारा 4-5 दिवसांसाठी तुला टीव्ही हवाच आहे का? ऑब्वियसली. तारा मॅडम तुमच्याबरोबर मी नाचतो ना. ही काय फालतूगिरी आहे? हा आय एम सिरियस. हा सिरियस मध्ये तर अजून चांगला नाचतोय बघा. सोहम तू सांगतोय त्याला की मी सांगू? बबलू शांत. बघ सोहम, ती जगबुडी आजी कधी जाणार हे माहितीये का तुला? नाही ना. मग मी काय करू इथे दिवसभर सावली बरोबर बसून गप्पा मारत बसू? तारा मॅडम तुम्ही एक काम करा, ऐश्वर्या वहिनी बरोबर ना साफसफाईला मदत करा. ते तू मला सांगतोयस? हे बघ, तारा वजे असली छोटी मोठी कामं करत नाही, कळलं? तारा घरातलं काम छोटं काम नसतं, ती खूप मोठी गोष्ट आहे. डोक्यावर पर पाणी जिभेवर साखर ठेव. त्या भांड्याच्या नादात तारा जगबुडीच्या समोर आली ना तो वाहून जाईल तुझी तारा. जो म्हणणं बरोबर आहे, मला कुल राहावं लागेल ना. काय तुम्ही मला वाटलं आजी आहेत. तुम्हाला काही हवंय का? काही नको, तुझं काम कर.
मूर्ख मुलगी अमृताच्या वाट्याचं सगळं काम करते, पण सगळा त्रास मला भोगावा लागतोय. आयुष्यात कधीच या घरात मी काम केलं नव्हतं, पण या जगबुडीमुळे करावं लागतंय. ऐश्वर्या मॅडम, काय झालं तुम्हाला? चमक गेले पायात अचानक. मी कोणाला तरी बोलवून आणते. कोणा बोलवते? जा माझ्या रूम मध्ये स्प्रे घेऊन ये. नको, आजी असतील बाहेर. ती बाहेर गेलीये. जा जा लवकर. आणते. आता खोतांची मंडळी येतच असतील. ही मूर्ख मुलगी खाली धावत येईपर्यंत सगळी मंडळी हॉलमध्ये पोचणार आणि मग होणार ऐश्वर्याचा खेळ सुरू. हा काय? काळजी कसली करतात? मी असे नाही सर. काय काळजी करू नको. हा डायरेक्ट येवा. काय बघतय आता? बघूचा काय? बरं बघतास तर बघा. हा येवा, तुमका वाटत तेव्हा येवा. हा ए कोण गो तू? काय गो? कोण तू? आधी कधी दिसली नाहीस या घरात. अगो त्यांच्याकडे काय बघतोस? मी विचारते ना तुका, कोण असस तू? आजी, ही हाऊस हेल्प आहे, मोलकरीण घरातली. घरकामात मदत करते. 4 दिवस गावाला गेलेली, आजच आली. तू काय करते इथे? चल किचन मध्ये. गो मोलकरणीची गरज काय असा गो या घरात? तुम्ही 2 सुना असत ना गो. मग तिळू, अगो सुना घरात असताना मोलकरणीची काय गरज असा गो तुका? काय गो, तुझं नाव काय? सावली. काय? जरा मोठ्यान बोल. सावली. हा, नाव सुरेख असा. हा काय आहे ना, माझा बोलणं ना जरा तिखट असा गो. म्हणून मी जर काय वाईट साईड बोललंय ना तर रागू नको, वाईट वाटून घेऊ नको. बरं आता ना जा, तुझ्या घरी जा. हाय सर, काय तुझी गरज नाही. आत्या, अहो पण अगो 2 सुना असत काम करू. मग अगो पुरुष बाहेर पैसे कमवूक जातात, पण घरातल्या बाईचो हात घरावर फिरूक वयो ना, तरच घरात लक्ष्मी नांदता. कामवाले कसले ठेवतं मोलकरणी. हे बघ, वाईट वाटून देऊ नको. हा जा, आजपासून तुझी काही गरज नाही गो. जा, आपल्या घराकडे जा, बघूया. सुखरूप जा, सुखात. हे बा, काय हात लावल्यानंतर का?
आजी ती मोलकरीण नाहीये, मग हे? ह्या घरची सून आहे, माझी बायको सावली सारंग मेंदळे. काय गो हं? तुका लाज वाटणार नाही? घरच्या सुने तू मोलकरीण म्हणतस? हा? आजी म्हणजे सारंगदादा आणि सावली वहिनीच्या लग्नाचा तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू ओकेस? मेल्या सोम्या, तुका काय सांगू रे? माका काय वाटता काय नाही कशी सांगू रे तुका? हा, तुका नाही कळचा. आता तुम्ही निर्णय घेतलास, आता तुम्ही जर ठरवला की काय सांगायचं, सांगूया की नको, तुमका वाटला आता सांगूचा नाही तर तुम्ही नाही सांगणार. तुमका वाटला गावाकडे कशाक सांगू कोया, कोण आपली कोण आती ती का सांगू असा. पण मी काही तुमच्या नात्याची आजी नाही रे सक्की, तर माका सांगू होया घाबरू होया नाही. काय रे चंद्या, तुम्ही निर्णय घेतला असणार आहे. तुम्ही जर सांगायचं ठरवलात ना तर सांगतलास, तुम्ही लपूचा ठरवला तर लपवणार. मोठी माणसं रे तुम्ही. तिकडे गावाकडे रोज देवाक प्रार्थना करीत असे, माझ्या पोरांका सुखी ठेव, त्याचा भला कर. पण तिकडे गावाकडे आपल्यासाठी कोण रडता? तुमका काय नाही रे, तुमका काय फरक पडता? रंग्याक मी चांगला ओळखते रे, माका माहिता तो माका ना सारखा वाटूचा. माझ्या रंग्याक बायल चांगली मिळू दे, हा, तेका सांभाळणारी, त्याचा संसार चांगले करणारी, त्याच्यावर जेव्हा जेव्हा कसली वेळ येत ना तेव्हा त्याका खंबीर खांदो देणारी अशी बायल मिळू दे. ह्या सगळ्याचा विचार केलो ना डोळे ओले व्हायचे रे माझे. पण तिकडे गावाकडच्या झोपड्यात म्हातारीचे डोळे ओले होतात काय, ती रडता काय, त्याचा तुमका काय रे? तुम्ही मोठी माणसा, श्रीमंत माणसा, आणि असाही आपल्या रक्ताचा नाता खया आहे. पैशासाठी रक्ताची नाती सुद्धा तुटतात. आपला प्रकार तापट नाही. जाते मी गावाकडे, जाते मी. मोठ्या विश्वासाने हे सरी लवते. आतापर्यंत लय हक्क बजावलो तुमच्यावर, आता नाही. माका वाटूचा वेळेवर औषधात हाडतात, वेळेवर राशन पाणी येता. माझं चंद्या स्वतः जाऊन माझ्यासाठी सगळं आणता आणि मका पाठवता. मका ना आनंद होतो रे. माझं चंद्या, माझी पोरा माझ्यावर इतके प्रेम करतात, पण
पण आता कळलं, ह्या सगळ्या करूक ना तुमच्याकडे माणसं असत रे, तुमच्या दिमतीत माणसं असत. ती माणसं ह्या सगळा करत होती. ती माणसं ह्या सगळं करत होती. खोतान काय सांगतोय आता, आता नाही जमूच ह्या. ज्या घरात माकाच किंमत नाही त्यांच्यावर अधिकार कसू काय सांगू मी? हा, आता तो अधिकार रवलो नाही. सगळा जगदंबे, चला सामान भरून घे आता. हैसरचो पाहुणचार तुझं संपलो. देवा, पण माझ्या पोरांका सुखी ठेव रे, सगळ्याचा भला कर. चांगली असत माझी पोरा, कल्याण कर माझ्या सगळ्या पोरांचं. जगबुडी आजी, उठा. चला, या मूर्ख मुलीमुळे एक काम चांगलं झालं. ही जगबुडी आता जाणार घरातून. ऐश्वर्या, तुला कळतंय तू काय बोलतीयस ते? आणि कुणाबद्दल? जग्गू आत्या? आज तू ज्या घरात उभी आहेस ना, ते घर केवळ त्यांच्यामुळे उभं आहे. आणि त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये जर का काही असेल ना, तर ती आहे कृतज्ञता, आदर. प्लीज परत त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आज नकळतपणे का होईना आपण त्यांचं मन दुखावलंय. अहो, आपण प्लीज जाऊन बोलूया त्यांच्याशी, त्यांना समजावूया का? चला. मॉम, आय एम रिअली सॉरी, मी जरा जास्तच बोलून गेले. इट्स ओके. चला. आजी ती मोलकरी नाही, ह्या घरची सून, माझी बायको सावली सारंग मेंदळे. काय काय म्हातारे, कुठं मेली का काय? आमच्या नावावर जमीन नाही झाली ना तर बघ, जीव गेलाच म्हणून समज तुझा. आणि तुझा जीव जाण्या अगोदर ती जमीन आपल्याला पाहिजे. घरी कधी येते ते सांग. आत्या, तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. हे बघ, तुम्हाला माहित नाहीये आपल्या सारंगचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते. माका काय ऐकायचं नाही गो, बस झाला. अहो पण आत्या, आत्या तू रागावली आहेस का आमच्यावर? नाही रे चंद्या, माका राग नाही लो, पण माका वाईट वाटला. ज्या पोरात मी एवढंसो होतो, लहानाचं मोठं केलंय तुका, अंगा खांद्यावर खेळवलंय, तुझ्या या घरात माझा घर समजलंय, आणि त्या माझ्या पोरा
एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवले. वाईट नाही काय रे वाटचा? हा, जाऊ दे माका.